आज या SIRच्या कार्यशाळेत म्हणा किंवा SIRच्या संबोधनासाठी मला या खेराडी वांगी मतदारसंघात आपल्या या गावात ग्रामपंचायतीमध्ये बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आमचे महाराष्ट्र अण्णा तसंच आमच्या या तालुक्याचे अध्यक्ष विकासराव सुरेश यांचे आभार मानतो. हा सगळा प्रशासकीय भाग त्यांनी आता समजावून सांगितला. नेमका आपण कशासाठी करायचं हे फार महत्वाचं. आपली ताकद आपल्याला माहिती आहे की आपण गेल्या अनेक निवडणुकीमध्ये कशा प्रकारे विरोधकाला नामोहरण करण्याचे प्रयत्न केले. प्रशासकीय बाबी त्यांनी मांडल्या, त्यात पण मी काही सुखास्थित्या मी सांगेन, दुरुस्ती करेन त्यामध्ये. पण भारतीय जनता पार्टीने किंवा आपण कार्यकर्ता म्हणून का करायचं की आपल्याला माहिती आहे की विरोधक स्ट्रॉंग असल्यानंतर तो या ठिकाणी नसलेलं मतदान बाहेरून कुठेतरी उचलून आणतो, जे आपल्याला कधीही शक्य होत नाही, झालं तरी ते परवडत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे की समजा एका शाळेमध्ये एक वर्ग आहे, तिथं समजा मॉनिटर निवडायचं आहे. बरं, मॉनिटर निवडायचं आहे त्या तिथल्या मतदानाच्या आधारे निवडायचं. तिथे इलेक्शन लागली, पण मतदार यादी ही जुन्या वर्गातली घेतली. समजा 9वीची निवडणूक लागायची मॉनिटरची आणि 8वीची मतदार यादी घेतली. बरं, त्याच्यामध्ये समजा असं असेल की यातले बरेच लोक बाहेर गेलेले असतील, बरेच लोक कधीच या गावात राहत नसतील, पण ज्याला मॉनिटर व्हायचं आहे मग तो काय करेल, अशा लोकांना जाणीवपूर्वक इकडं आणीन आणि अमुक अमुक माणसाला मतदान करा, त्याला निवडून आणलं पाहिजे असं म्हणेल. पण त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, आपलं गाव आहे खेराडेवांगी, इथं तो राहत नाही. सर्व्हिस निमित्त तो 20-25 वर्ष आज बाहेर आहे. त्याला जसं तुम्हाला प्रश्न भेडसावतात, गटारीचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, तो कधीतरी येतो वर्षातनं एकदा, मान्य आहे, वर्षातनं एकदा येतो, 10 दिवस राहतो, निघून जातो. परंतु इथे जे लोक राहतात, जे प्रश्न फेस करतात, त्यांनी या ग्रामपंचायतीला मतदान करणं अपेक्षित आहे. त्यासाठी थोडक्यात SIR ही संकल्पना आहे की लोकशाहीचा उद्देश काय हो, ग्रामपंचायत किंवा एखादा आमदार खासदार कशाला निवडून देतो, तिकडे सोयी सुविधा व्हाव्यात. पण त्या झाल्यानंतर त्या लोकांना आवडल्या तर तो मतदानातून व्यक्त होतो. राहतो कोकणामध्ये, राहतो रत्नागिरीमध्ये, 365 दिवस तिकडे जॉब करतो आणि फक्त मतदानासाठी तो जर इकडे येत असेल तर त्याला गावचं भलं बुरं काय पडलंय का, तो काय करणार. ज्याने त्याला मटण दिलंय, ज्याने त्याला याची सोय केली आणि ज्याने 5,000 रुपये त्यालाच मतदान करणार. आपण प्रामाणिकपणे असलं मतदान जे आहे त्याला सांगायचं, तू बाबा वर्षानुवर्ष रत्नागिरीमध्ये काम करतो, तू तिथेच राहा, तू ज्यावेळी गावी येशील परमनंट त्यावेळी मी तुझं मतदान पुढवून घालतो. पण आता गावचा प्रश्न फार महत्वाचा. आता गावच्या लेवलला अडचण काय होते, हा याचा भाचा आहे, हा याचा पुतण्या आहे, हा याचा चुलता आहे, मुंबईला असू देईल की दुकानाला गेला असू देईल की. पण अडचण काय होते, अशी बाहेरून येणारी मतदारसंख्या वाढल्यामुळे आपल्या इथं जर बघितला उमेदवार किती मतदान पडतो, 7, 8, 10, 12, 15, वांगी तर आमची तीच अवस्था आहे. आणि आपण एवढं सक्षम नाही की पैसे टाकून सगळे मतदान आणू शकतो. बर, मग त्यासाठी काय केलं पाहिजे की इथे जो राहतो, इथं स्थानिक आहे, त्याचं मतदान आपलं जतन करणं आपलं काम आहे. पहिलं, तो बाद झाला नाही पाहिजे. दुसरं, ज्याचा पुरावाच इकडं नाहीये, म्हणजे ती 5 ऑगस्ट स्टेप येणार आहे, आता त्याबद्दल मी बोलत नाही, फक्त कल्पना देतो की माझं रेशनिंग कार्ड पासपोर्ट पुण्याचं आहे, मी राहतो पुण्यात, पण माझं मतदान खेराडेवांगी. ही गडबड पण आपल्याला दुरुस्त करायची. कदाचित हे करणार नाहीत, आपल्याला त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे की तुझं जर इथे आधार कार्ड नसेल, पासपोर्ट नसेल किंवा जे काही त्याचे 12-13 पुरावे सांगितले त्यापैकी तुझा एकही पुरावा जर खेराडेवांगीत नसेल, पण तू मतदानापुरतं खेराडेवांगी काय हवं. त्यामुळे आगामी काळात ह्यामध्येही लक्ष देणं गरजेचं आहे. 5 ऑगस्ट नंतर जी मोहीम राबवणार आहोत फॉर्म नंबर 7 मध्ये, आता या साहेबांना काय मॅपिंग करायचं ते करू द्या, पण 7 तारखेनंतर आपण एवढं दक्ष असलं पाहिजे की ज्याबद्दल ऑब्जेक्शन आहे, जसं यांनी सांगितलं की असा विषय तसा विषय आहे, ज्याच्याबद्दल डाऊट आहे सरळ 7 नंबर फॉर्म भरून द्या. काय त्याला
पुरावे घेऊन हे नोटीस पाठवतील आणि त्याला पुरावे घेऊन येऊ द्या. आत्ता काय गरजेचं आहे, आत्ता जे मॅपिंग झालंय तो मतदार यादीत राहणं गरजेचं आहे. जो मतदार जर त्याने समजा या ठिकाणी मॅपिंग झालंय पण कागदपत्र यांना दिलं नाही किंवा हा फॉर्म भरून दिला नाही, तर तो मतदार या ठिकाणी राहणार नाही जर त्याने त्या फॉर्मवरती सही केली नाही. एखादा म्हणत असेल की वर्षानुवर्ष माझं नाव या मतदार यादीत होतंय, माझं मॅपिंग पण झालंय, त्याला सुद्धा इनोमिनेशन फॉर्म भरणं अनिवार्य आहे. इनोमिनेशन फॉर्म भरला नाही तर ती गडबड होणार आहे. त्यामुळे आधी ह्या टप्प्यात 5 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 31 जुलै पर्यंत त्यांचा आहे, 28 जुलै पर्यंत आपल्याला एकच काम करायचं आहे. आपला जो हार्डकोर मतदार आहे भाजपचा, कुठलाही संघ परिवारचा, हिंदुत्वादी मतांचा किंवा आपण जे चांगलं काम करतोय, विकासाचं काम करतोय, त्याला तो मतदार यादीत कसा राहील ह्याची काळजी घ्यायची आहे. आपण ज्याला काढणार आहोत ते कधी काढायचं आहे, 5 ऑगस्ट नंतर 7 नंबरचा फॉर्म भरून द्यायचा आहे. एखाद्याबद्दल डाऊट असेल तर त्याचं अर्जदाराचं नाव आपलं म्हणजे जो ऑब्जेक्शन घेणार त्याचं आणि कोणावर ऑब्जेक्शन आहे हे भरून द्या. आता जर मॅपिंगचं जे सांगितलं आज हे का सांगतोय, कारण आपल्याला माहित आहे की आपल्या इथल्या सन्माननीय आमदार विश्वजित कदम हे पुण्यामध्ये उभे राहिले होते खासदार के. याची गरज काय तुम्हाला सांगतो. आणि मला वाटतं आपले शिरोडे साहेब होते मेंबर ऑफ पार्लमेंट, ते निवडून आले, विश्वजित कदम पडले. त्यावेळी बरीच मतदार इथले आपले त्या ठिकाणी त्याची नाव नोंदणी करून घेतली होती. हे ऑन रेकॉर्ड आहे, मी खोटं काही सांगत. आणि आजही सांगतो वस्तुस्थिती आहे. बऱ्याच आपल्या गावचे म्हणजे आमच्या इथं तर एक ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याचं नाव कोथरूड विधानसभेत आहे. मग असे बरेच मतदार त्यावेळी त्यांनी तिकडे लावले होते. अशा मतदारांसाठी पण आपण फॉर्म नंबर 7 भरून घेतला पाहिजे. आता ओळखायची कशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शाळेचा पत्ता काय असतो, 00 भारतीय विद्यापीठच्या पाठीमागे. काय याचा अर्थ, मी तुम्हाला विनंती करतो, जो ऍड्रेस आपल्याला माहित नाही, 0 ऍड्रेस कधी असतो का, घर नंबर कधी असतो का, प्रत्येकाला घर नंबर आहे. आपल्याला माहित आहे हे घर नंबर याचा चुकीचा आहे, तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, त्याला पुरावे सादर करू द्या. त्यांनी योग्य पुरावे सादर केल्यानंतर तो तिथे राहील. पुरावे दिले तर निघेल. बरोबर ना सर, बरोबर ना. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की हे जे इनॉमिनेशन फॉर्म आहेत, आता त्यांनी सांगितलं मॅपिंग आई वडिलांच्या नावाने होतं, आजी आजोबांच्या पण नावाने होतं. तुमचे आजोबा 1958 साली असतील, 80 साली जिवंत असतील, तर आजोबांच्या नावाने मॅपिंग होतं. तर माझं मॅपिंग तसंच झालं. मी नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभेत होतो, माझं इथे नाव नव्हतं. 2002 साली माझ्या आजोबांचं नाव होतं. आजोबा मृत आहेत माझे. 2018 साली त्यांचं निधन झालं. पण तो माझं मॅपिंग करायला मुगटराव यादव मोहिते 2002च्या इथं नाव त्यांनी उपयोगी केलं. म्हणजे अशी चिंता बाळगू नका. मॅपिंग जे झालंय ते इनॉमिनेशन मध्ये कसं आणायचं. म्हणजे एखादा पश्चिम बंगालमधला आपल्या एखादा कार्यकर्ता असेल, तो इथं आला, पण त्याची आजी आजोबा किंवा रक्तातला नातेवाईक तो इथं असेलच ना, त्याच्याशी ते नाव ते मॅप करतात. आणि तो जो 2 नंबरचा ब्रॅकेट आहे, त्यांनी दाखव ना 2 नंबरचा ब्रॅकेट, त्यामध्ये ते लिहितात मुगटराव यादव मोहिते त्यांचा हा नंबर, आणि खाली मग आपला आत्ताची सद्यस्थिती 3 नंबरच्या कॉलममध्ये लिहितात. म्हणजे जेणेकरून एकही माणूस यातून सुटणार नाही. आपल्याला वाटेल की बाबा माझं नाव नव्हतं, माझ्या वडिलांचं नाव नव्हतं, मग कसं. पण सगळ्या प्रकारे आपण व्यवस्थित मॅप केलेला आहे. फक्त आता पुरावे द्यायचे. पुरावे द्यायचा कुठलीही अडचण असली तर ब्युरो आहे सांगतील किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आपण ते नाव 100% त्याचं जतन करण्याचा प्रयत्न करू. आता दुसरी वस्तू आहे, तुम्ही जे म्हणताय की ज्या विवाहित झालेल्या स्त्री आहेत किंवा मुली आहेत त्यांचं कसं करायचं. साहजिकच समजा एखाद्या खेराडी वांगी, तासगाव खेराडी वांगी मुलगी आली, साहेबांनी सांगितलं, तर खेराडी वांगी तिचं नाव लिहिताना तू पूर्वी कुठल्या गावातली होती, पण तिचं नाव तिच्या वडिलांशी तिकडे मॅप केलं जातं आणि तिथून ते डिलीट करून इकडे चढवलं जातं. असा विषय आहे. फक्त आता ही एक अडचण आहे, तिकडे ते नाव तसंच राहील का, कारण त्या ब्युरोचं काम आहे तिथून गेल्यानंतर त्याला डिलीट करणं. पण ती एक जबाबदारी आपली. तुमची जी शंका आहे ती बरोबर आहे. तिथं आपण त्याच्या नावाने मॅप केलं, वडिलांच्या नावाने. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये जर दुसरी प्रोजन्सी म्हणून तुम्ही सांगितलं, प्रोजनी म्हणजे काय, हा माणूस आला कुठून. आता
आता आपण जसं म्हणतोय आगडाचे वंशज आहोत किंवा ते आपण म्हणतात ना हे कुठनं तरी आलंय, तसं ह्याचा दुसरा जो फॉर्म आहे तो प्रोजनीचा फॉर्म आहे. म्हणजे ह्याचं लिंकेज कुठं आहे? खेराड्यामध्ये असं तरी येणार नाही माणूस, त्याचा कोण आजा, याचा बाप, याचा चुलता कोणतरी असणार आहे ना, पण त्याच्याशी ते नाव लिंक करतात तरच ते नाव या ठिकाणी टिकतंय, नाहीतर ते नाव टिकत नाही. 2002च्या यादीमध्ये तुमच्या कुठल्या तरी रक्ताच्या नातेवाईकाचं नाव त्या 2002च्या यादीमध्ये पाहिजे. उगाच पश्चिम बंगालमधून इथं आला. काल बैठकीला गेलो होतो, तिथले आपले मुस्लिम बांधव आहेत, कार्यकर्ते आपले अशफाक पठाण आपला नगरसेवक आहे, त्याला सांगितलं स्वतः की पश्चिम बंगाल बिहारमधले काही मुस्लिम वोटर्स आले आणि 2002च्या यादीमध्ये ते मॅपच होत नाही, तरी काही जण प्रयत्न करतात. त्यामुळे मुद्दा क्लिअर आहे की इथं बिहारचा माणूस इथं येऊन जर आपलं त्यात नाव घुसपत असेल तर त्याची प्रोजनी म्हणजे वंशावळ प्रूव्ह होणार नाही. आहे का इथं 2002 कोण याचा चुलता नाही, काका नाही, आजी नाही, आजोबा नाही, बाप नाही, याचा अर्थ साहजिक असतो उडणार. बरं त्याला तुम्ही नोटीस देणार कागदपत्र, बरं तर त्याला जरी यायचं असेल तर त्याला कागदपत्राची मागणी करणार तुम्ही. पण त्याला इथलं पुरावे जे 12-13 पुरावे दिलेत, आता आधार कार्ड पण त्यांनी ग्राह्य धरले, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, पण त्यातले पुरावे सादर करायला लागणार. म्हणजे अशा प्रकारची यंत्रणा आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की उगीच कोणी येईल आणि या ठिकाणी काम असं चालणार नाही. आणि ज्यांची नावं आता कोथरूडमध्ये, वांगीमध्ये आम्ही जवळजवळ 1000 नावं काढलीत, जे कोथरूडमध्ये आहेत, बेलापूर विधानसभेत आहेत, जे इकडून आहेत तिकडं पण आहेत. त्यामुळे तुम्हाला एवढंच करायचं आहे. तुम्हाला डाऊट येतो ना, आपलं आता आमच्या वांगीतून 2 गाड्या काय मिळून होतात, आम्हाला माहिती आहे कुठल्या ग्रुपून जातात, आपण सगळे गावचे कार्यकर्ते आहोत, आपल्याला कळतं की हा कुठला आहे, हा दिल्लीमध्ये कामाला आहे, मला माहिती आहे, बरोबर मतदानाला की हा काटावर येतो, त्याला सरळ सांगायचं त्याचा 7 नंबरचा फॉर्म भरायचा, त्यांच्यावर भांडत बसायचं अजिबात नाही, काय गरज नाही यांना. ते सरकारी कर्मचारी त्यांचं काम करून जाणार, त्यांना 7 नंबरचा फॉर्म भरून द्यायचं, त्याच्यावरचं ऑब्जेक्शन घ्यायचं, हे त्याला नोटीस पाठवते, बरोबर ना, सुनवाई होईल त्याची. हा, आणि त्याच्यामध्ये मग तो ठेवायचं की नाही हे डिसाईड केलं जाईल. बरं आपण ठेवायचं का म्हणतोय, जर त्याचं खरोखर बाबा खेरडे वांगेचा तुझा पासपोर्ट आहे, खेरडे वांगेचं आधार कार्ड आहे, तुझं रेशन कार्ड राहू द्या की, पण तुझं इथं काहीच नाही, तू नुकतं मतदानाला येतो, तर त्याच्यावरती आपण नक्कीच हरकत घेतली पाहिजे. अशा स्वरूपाची रचना आहे. पण यामध्ये काय होईल, तुम्ही म्हणाल आपली पण लोक काही जातील, हरकत नाही. आपलं एकच काम आहे, मतदार यादी ही स्वच्छ करून घेणं. आपण लोकशाहीमध्ये राहतोय, लोकशाहीमध्ये गडबड होता कामा नये. जे मृत आहेत ते गेले पाहिजेत, बरोबर ना. ASDD अब्सेंट, जो अब्सेंट आहे, जो अनमॅप झाला, दुसरा S, पहिला A, दुसरा S शिफ्टेड, जो स्थलांतरित झालाय. समजा इथं कधी काम करत होता, प्राथमिक शाळेत होता, एक 10-12 वर्ष राहिला, आता इथंच नाही, पोलिसला कुठेतरी शाळेत गेलाय, पण त्याला असतो कुठला तरी नेत्याचा पुळका, तो येतो मतदानाला, त्याला म्हणायचं तुझा पुळका बंद कर, 12 वर्ष गावची सेवा केली, धन्यवाद, तू आता पोलीसमध्ये नाव टाक. त्यामुळे शिफ्टेड, पहिला अब्सेंट, गैरहजर, यांनी सांगितलं तो आला नाही, त्याचा अनमॅप झालं, काय अब्सेंट, तिथं येतच नाही, राहतच नाही. दुसरा शिफ्टेड, शिफ्ट झाला. तिसरा DI डेथ, वारलाय, तुझं होणारच नाही. आणि चौथा आहे डुप्लिकेट. आता माझं नाव विशाल हनुमंतराव मोहिते, कोणतरी असेल विशाल कुमार हनुमंत मोहिते असं म्हणू शकतो, पण ही खरी कसरत आहे, ते डुप्लिकेट नाव. पण ह्याच्यामध्ये वंशावळीतनं आल्यानंतर आता माझं आज सकाळी माझ्याकडे आले होते क्षीरसागरमध्ये BLO, मला म्हटलं तुमच्या 2 ठिकाणी नाव आहे, एकाच मतदार म्हटलं आहे, तुमचं एक नाव राहणार नाही, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं. पण हे कळतं कसं, बघा आपण सगळे आपल्या यादीतले मास्टर आहोत. 1100-1200 जे काही वोट्स आहेत, आपण वर्षानुवर्ष इलेक्शन लढवले, फाईट केलेत, आपल्याला पक्क माहिती आहे. आपल्याला एवढंही पण माहिती आहे, हा कोपऱ्यात येत नाही, तो कोपऱ्यात येत नाही, पक्क सगळी माहिती आहे आपल्याला. आपण एवढंच करायचं आहे, मतदार यादी घेऊन बसलं ना, आपल्याला लगेच चालवच कळतं की अच्छा ही भानगड आहे का, हा इथं नसतो रे, हा इथं कधीच येत नाही रे, यानं इथलं विकलंय रे, इथं शेत घर विकलंय आणि हा कशाला इथं नाव पाहिजे. अशी लोक पण आपण आपल्या मतदार यादी शोधली पाहिजे. हे शोधतीलच, त्यांच्यावर राहील, पण कदाचित त्यांना कोणतरी म्हणे बाबा आमचं सांभाळून घ्या, पण आपण जागरूक कार्यकर्ते आहोत, आपल्याकडून ती चूक होता कामा नाही. म्हणून पहिल्यांदा आता एक काम केलं पाहिजे, एक इनॉग्रेशन फॉर्म आपल्या कार्यकर्त्यांचे भरून घेतले पाहिजे. एक पहिलं काम ते करा. वगळायचं काम जे आहे ना ते 5 तारखेनंतर करू. जर आता इनॉग्रेशन फॉर्म भरला नाही
तर त्याचं नाव मतदार यादीत येणार नाही. मला ग्रामपंचायतीला उभं राहायचं आहे आणि मतदार यादीत नाव नाही तर उभं राहता येत नाही. काय मी फॉर्म भरणार नाही, मला माहीतच नव्हतं, चालणार नाही. तर माझी विनंती आहे की 28 जुलैपर्यंत एकच जनजागृती करा. आपल्या कार्यकर्त्यांचे, आपल्या लोकांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, आपल्या हितचिंतकाचे, आपले जे शुभचिंतक आहे सगळ्यांचे आधी इनॉमिनेशन फॉर्म BLOला सहकार्य करून भरून घ्या. आणि कसं आहे, आपण जसं प्रयत्न करतोय तसं प्रयत्न करताय, पण आपल्याला काय जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांना धाकधूक जास्त आहे विषयाची. कारण की आपण हे ओपनली बोलतोय, त्यांचं हाय कोथरूडला मतदान तर आहे, चंद्रशेठ कदमाला मतदान करतात तर करतात, आमच्यातून 2 गाड्या बसून भरून जातात आणि हे जाहीर बोलतो आपण. त्याचे खरं आहे. वांगीमध्ये तसंच निघालंय, एका बूथला वांगी साहेब 102 बूथ आहे, तुम्हाला माहिती आहे की चांगला आहे सूर्यवंशी माझा बूथ, तुम्हाला अनुभव आहे चांगला त्या बूथचा. 850 कायम लीड असतो. हो 102 हा शाळेत तिकडचा काय 850 लीड. अहो पण ते 250 मतदान आहे, ते कारखान्याचं आहे. कधीतरी अधिकारी होता, आता बाहेरून राहतो, कधीतरी अधिकारी होता शुगर फॅक्टरीवरती कॉलनीत राहत होता, असं 250 मतदान आहे. बाकी 200-300 मतदान कुठलं आहे, कोथरूडचं आहे. तिकडे पण नोंद आहे, इकडे पण नोंद आहे. 200-250 मतदान बेलापूरचं नोंद आहे. असं सगळं आहे आणि त्याबद्दल आपणही आपल्या तिथे मतदान शोधून काढणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थानं ती. पण आता हे ऑब्जेक्शन कधी घ्यायचं, आता घ्यायचं नाही, आता यांचं काम करू द्या. फॉर्म वाटप मला 3 दिवसात करायचं होतं बहुतेक, माझ्या माहिती 10 दिवस वाढवले वाटतं मुले नाही, 10 दिवसात त्यांना फॉर्म वाटप करायचं, नंतर फॉर्म कलेक्ट करायचे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याच्या घरी फॉर्म गेले पाहिजे. त्यांना विचारा ना की अमुक आमचा कार्यकर्ता फॉर्म गेला का बाबा, त्याने भरून दिला का, बरं काय अडचण असलं त्यांना संवाद साधा की बाबा काय झालं, की काय अडचण आहे, त्याचा एकदा फॉर्म भरून जाऊ द्याल. तो फॉर्म एन्युमरेशन म्हणून व्यवस्थित गेला तरच तुमचं नाव राहिलं, नाहीतर नाव राहणार नाही. आणि सगळ्यांनी फॉर्म भरून दिले तर 3रा टप्पा आहे 5 ऑगस्ट नंतर ऑब्जेक्शन घेणं, सुनवाई होईल. मला वाटतं तो पण 1 महिन्याचा कालावधी येतात, 1 महिन्याचा कालावधी आहे ऑब्जेक्शन सुनवाई. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्याबद्दल जरासा डाऊट आहे, तुम्हाला काय तिथं हे एव्हिडन्स काही द्यायचं गरज नाही, भरायचं. त्याचा डाऊट आहे, आम्हाला असं वाटतं एवढं ऑब्जेक्शन आहे, तर ऑब्जेक्शनचं काही पेपर असतील, जसं आम्ही काढलेत आम्ही काढलेत पेपर सगळे. आम्हाला माहिती आहे कोथरूडमध्ये त्याचं नाव आहे, आम्ही त्याचा प्रिंट काढले आणि त्या अर्जाच्या पाठी जोडायची आणि BLOला द्यायची. BLO त्याला शोकॉज काढतो, नोटीस काढतो, बा तुझ्यामध्ये स्वतःचं ऑब्जेक्शन आहे, तो आला, पेपर दाखवले, व्हॅलिड पेपर असले तर तो राहील, तो आलाच नाही तर तुझं नाव निघून जाईल. एवढी सोपी आहे. त्यामुळे काय होतं, बराच वेळी बघतो ना, यांना लय तानादानी करतात, यांना तानादानी करून फायदा नाही. 5 ऑगस्ट नंतर करायची आपल्याला, ते होईल सगळं, पण आता त्यांना त्यांचं काम व्यवस्थित करू द्या. असं आहे, तुम्ही पण जरा सहकार्य करा. हा जरा चांगलं दिसतंय ना, आमच्याकडे चांगले आमचे नाही वाटत मीटिंगला तरी आला, आमच्याकडे पण नाही. त्यामुळे सहकार्य करा ना ह्यांना, कारण यांना टार्गेट दिलं शेवटी. त्यामुळे आमचे पण कार्यकर्ते जरा नवीन आहेत, जरा आमचे कर्मचारी आहेत, कार्यकर्ते आहेत, संख्या कमी आहे, तुम्ही पण जरा सहकार्य करा. त्यामुळे एवढं एक पक्का करून घ्या, आपल्या लोकांची घरातले सगळे इनॉग्रेशन करून घ्या. आणि 5 तारखेनंतर काय करायचं त्याचं पण आपण वाटतं व्यवस्थित तुम्हाला सांगू, कसं करायचं, काय करायचं, कसं ऑब्जेक्शन घ्यायचं, कसे फॉर्म घ्यायचे. ते फॉर्म तुम्हाला सेंट्रली पण डिस्ट्रीब्यूट करू, काही अडचण नाही. का सर, आपण त्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवलेली आहे 7 नंबरच्या, किंवा त्यांच्याकडून अवेलेबल असतील तुमच्याकडे आहेत का, आम्ही देऊ, काय अडचण नाही, आपण देऊ तुम्हाला. तुमच्याला आम्हाला 1000 फॉर्म होते, आम्हाला मिळाले मागणीला. एवढे फॉर्म आहेत, सरासरी एवढं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, ते सगळं द्या, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि ते ऑब्जेक्शन खरं का खोटं माननीय ऑथॉरिटी बघेल. त्यातनंच एखादा वाद असेल, तहसीलदार आहे, प्रांत आहे, बरोबर आहे ना साहेब, ERO आहे तुमचे, असिस्टंट ERO आहे, ते सगळे बघतील. त्यामुळे फक्त ह्यांना जास्त पुस्तकात पाडू नका, हे सगळं माझे काम करतील. आणि पण सर तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही पण जरा व्यवस्थित घ्या असं, आणि एवढं सांगतो. त्यामुळे आगामी काळात हे फार महत्वाचं आहे. एकदा यादीचं शुद्धीकरण झालं तर मी तुम्हाला खात्रीलाही सांगतो, पश्चिम बंगालचा निकाल, बिहारचा निकाल जसा लागला तसाच निकाल या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकाचा लागू शकतो. आज आपली शोकांतिका एवढीच असते, 8 ते 25 मध्ये 50 मध्येच आपल्या बऱ्याच वेळ ढाली कळतात, मग कळतं अरे हा मुंबईवरून आम्हाला ह्या विसरलो. आणि त्यांची यंत्रणा, प्रोफेसर सगळी टाईट आहे हो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात. आपण तेवढं सगळं विसरतो, आपण कार्यकर्ते सामान्य आहोत, आपण तेवढं डोक्यात घेत नाही. त्यांचे मेळावे होतात, तिकडे जेवणे दिली जातात, आमिष दिली जातात, मग त्यांना बसमध्ये भरलं जातं, मग गीतांजली गाड्या सोडल्या जातात, ह्या त्या गाड्या सोडल्या जातात आणि ते येतात मतदान करून जातात. नंतर कळतं, कारण मी बघितलंय, मी पोस्टरला होतो, भाऊंच्या मी पोस्टरला होतो,
काय गडबड त्या पोस्टला साठी? 10 त्यांना आणि 2 आपल्याला. बरं, ही पोस्टलची राहणार किती लोक आहेत? पण त्याला काय देणं घेणं आहे का? खेराडे वांगीत खचल्याचा प्रश्न आहे, त्याला काही देणं घेणं काय? तो तिकडच आहे. लोकशाहीची हे कशासाठी, यंत्रणा कशासाठी होईल? आपली ग्रामपंचायत चांगलं चालण्यासाठी. बरं, एखादा चांगला माणूस काम करत असतो, पण त्याला जर पलटी करायचं ठरवलं तर अशा विविध त्या कुप्रथा असतील किंवा चालली ती त्याला पलटी करतात. पण चांगल्या माणसाने जर राहावं, चांगल्या माणसाने वोटिंग करावं. आणि जो इथे राहतो, माझं प्रामाणिकपण आहे, जो इथं राहतो, इथलं पाणी पितो, इथला सगळ्या सुविधा वापरतो, त्याला वोटिंग करण्याचा अधिकार असला. जो बाहेरनं येतो कधीतरी महिन्याला, त्याला वोटिंग करण्याचा अधिकार नाही, मग त्याला देणं घेणं नाही. गावात वाद झाला तर काय देणं घेणं आहे? लोकी बोलली काय देणं घेणं आहे? तो जाऊन मत जाणार. आता एका मताला शीट पडतील, असले कार्डाला मत करून गेलं आपला चांगला उमेदवार, पण तो पश्चाताप होतो. आणि ही 2002 नंतर आता पहिल्यांदा संधी आली साहेब, आणि ही संधी परत 25-30 वर्ष येईल असं वाटत. जर पुढच्या 20-25 वर्षाचं राजकारण जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर ही मतदार यादीचं शुद्धीकरण झालं पाहिजे. आणि हे लोकशाही रचनेचं काम आहे, संविधानातलं काम आहे. नियमबाह्य आपण काही करत नाही. मी एवढ्या हाश बोलतो कारण मी वकील आहे, आणि मलाही वाटतं की माझी मतदार यादी व्यवस्थित झाली पाहिजे. बाहेरच्या आणि डुप्लिकेट मतदान केलं नाही पाहिजे, दुबार मतदान केलं नाही पाहिजे, दुबार मतदानाचा फटका कोणालाच बसला नाही पाहिजे. मग त्यांचीही जबाबदारी, आमचीही जबाबदारी होतं एकदा नीट क्लीन, काय अडचण नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, फॉर्म व्यवस्थित भरून द्या. अडचणी असेल तर विकास भैया आपले त्यांना संपर्क करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.